श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 424। उपहार स्वीकार। लखू देवबाने भट्टोबासांना विचारले, नागदेवा, मी सर्वज्ञांच्या ठाई उपहार करीन। भट्टोबासांनी विचारले, तुझ्याजवळ काही आहे काय? त्याने सांगितले, मी कटकाला गेलो होतो, तेथे मला 3 आसू आणि 4 दाम मिळाले, त्यातील 2 दाम खर्च केले। 3 आसू आणि 2 दाम आहेत। भट्टोबासांनी म्हटले, बरं, तर सर्वज्ञांसाठी चांगले एक वस्त्र घे आणि सर्वज्ञांपुरताच उपहार कर। त्याने सांगितले, हो। मग त्याने सर्वज्ञांसाठी चांगले वस्त्र घेतले, सर्वज्ञांपुरताच उपहार तयार केला, सर्वज्ञांची पूजा केली, वस्त्र समर्पित केले, सर्वज्ञांचे जेवण झाले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला। मग सर्वज्ञ बैठकीवर बसले होते। लखू देवबाला विचारले, हे तुम्हाला सुपुरले की कोणी सुपरविले? त्याने सांगितले, जीजी, मी नागदेवाला विचारले। नागदेवा, मी सर्वज्ञांच्या ठाई उपहार करीन। तेव्हा नागदेवाने मला विचारले, तुझ्याजवळ काही आहे का? मी म्हटले, माझ्याजवळ 3 आसू आणि 2 दाम आहेत। त्यांनी सांगितले, सर्वज्ञांसाठी चांगले वस्त्र घे आणि सर्वज्ञांपुरताच उपहार कर। मी हो म्हणून केला जी। सर्वज्ञ म्हणाले, आप्ताचे वाक्य लागे। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।